नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट किंवा महत्त्वाची बातमी ऑलरेडी 2023 मध्ये याविषयी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निघाला होता. परंतु अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारला की सर 200 स्क्वेअर फूट किंवा 200 चौरस फूट इतकी जागा आम्हाला व्यवसायासाठी आम्ही ग्रामपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिका यांच्या माध्यमातून आम्ही मागू शकतो का, आम्हाला मिळू शकते का, याविषयी सर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा आणि त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत. जर समजा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तुम्ही मागणी करू शकता की मला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्या. आता ही जागा उपलब्ध करून देत असताना कोणकोणते निकष राज्य सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे, नेमका कोणता लाभार्थी या योजनेचा पार्ट होऊ शकतो, त्याचबरोबर तुम्ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये राहताय त्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळणार आहे की तुम्हाला गाळे वगैरे असतात तर गाळे मिळणार आहे, काय नेमका प्रकार काय आहे, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे करायचा, याविषयी A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर समजा तुम्ही दिव्यांग असाल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला जागेची कमतरता किंवा जागा मिळत नसेल तर तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये ही जागा मिळू शकते. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून नेमकं कोणते निकष, कशा पद्धतीने कार्यपद्धती आखलेली आहे, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या माध्यमातून 25 सप्टेंबर 2023 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने शासकीय जमीन देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये अपंग व्यक्तींच्या अधिकार अधिनियम 2016 कलम 36 क च्या अंमलबजावणीसाठी वर संदर्भ क्रमांक 3 येथे नमूद केलेले 6 ऑगस्ट 2008 चा शासन निर्णय अधिक्रमित करून दिव्यांग प्रवर्गासाठी 3% ऐवजी आता 5% आरक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी आरक्षणाबाबत दक्षता घ्यावी. दिव्यांग प्रवर्गासाठी लाभार्थी निवडण्याच्या प्रयोजनाकरिता लाभार्थ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल विल्हेवाट नियम 1971 मध्ये नियम 31 अ यातील तरतुदीनुसार 200 चौरस फूट पर्यंत जमीन, शासकीय जमीन कब्जे हक्काने देण्याकरिता पुढील प्रमाणे समिती गठीत करावी आणि त्या समितीला अधिकार सुद्धा द्यावे. तर ती तुम्हाला जी जमीन मिळणार आहे या जमिनीसाठी समिती स्थापन केलेली आहे. या समितीची संपूर्ण रचना या ठिकाणी दिलेली आहे. जर समजा तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला ही समिती असणार आहे आणि जर समजा तुम्ही नगरपालिका किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला ही समिती असणार आहे. या समितीमध्ये कोणकोणती लोक असतील हे सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी वैयक्तिक लाभाकरिता किंवा लाभार्थीकरिता पुढील प्रमाणे अटी आणि शर्तीच्या अधीन राहून तुम्हाला ही 200 स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा अधिकची जागा तुम्हाला मिळू शकते. आता ही जागा जी तुम्हाला जागा स्वरूपात मिळू शकते किंवा काही वेळेस व्यवसाय ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे काही गाळे असतात तर गाळेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वापरण्यास देऊ शकतात. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण एक एक समजून घेऊया. तर या ठिकाणी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वाचा निकष म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा 15 वर्षाचा रहिवासी असावा. तर या ठिकाणी 15 वर्षाचा रहिवासी म्हणजे तुम्हाला रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमासेल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आदिवास प्रमाणपत्र किंवा डोमासेल सर्टिफिकेट. त्याचबरोबर अर्जदाराचे वय हे 18 पेक्षा कमी नसावे, 18 पेक्षा जास्त असले पाहिजे. लाभार्थी जर महिला असेल तर पहिल्यांदा प्राधान्य तिला दिलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विहित करण्यात आलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहून हे वितरण केलं जाणार आहे. अपंग व्यक्तीकडे अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम यानुसार 40% पेक्षा जास्त अपंग असल्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, ऑनलाईनचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. संबंधित यंत्रणेच्या प्रचलित पद्धतीनुसार अर्जदारास जागा घेण्याचा किंवा करारनामा करून ती जागा त्याला वापरण्यास दिली जाते असं या ठिकाणी बंधनकारक सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जागेची मालकी कायमस्वरूपी शासनाची राहणार आहे, फक्त तुम्हाला वापरण्यास दिलं जाणार आहे, कायमस्वरूपी दिलं जाणार नाही. हा अतिशय 7वा मुद्दा लक्षात ठेवा. वीज बिल, पाणी बिल, संपत्ती कर आणि इतर जे तत्सनुषंग जे कर आहेत, म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कर आकारले जातात, ते कर अर्जदाराला भरावे लागेल. म्हणजे तुम्ही जर जागा घेताय तर बाकीचे जे कर असतात ते सर्व कर्ज तुम्हाला भरावे लागणार आहेत, लाईट बिल सकट.
या योजनेअंतर्गत मिळालेल्या जागेची ठिकाणी लाभार्थ्याने स्वतः व्यवसाय करणं बंधनकारक आहे, दुसऱ्यांना द्यायचं नाही. काही लोक काय करतात, आपल्या नावावर घेतात आणि भाड्याने वगैरे देतात, तर ते चालणार नाही. तर त्या ठिकाणी जो तुम्ही व्यवसाय करताय, समजा खाद्यपदार्थाचा करताय, तर तुम्हाला फूड लायसन काढणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखादा दुसरा व्यवसाय करत असेल तर तुम्हाला उद्योग आधार, गुमास्ता लायसन काढणं खूप गरजेचं आहे. हे जे काही तुमच्या व्यवसाय रिलेटेड जे काही परवाने असतात ते परवाने तुम्हाला काढणं गरजेचं आहे. सदर जागा अन्य कोणत्याही व्यक्तीस भाड्यात देणं या ठिकाणी देऊ शकत नाही अशा ठिकाणी सांगितलेलं, आणि हस्तांतरण सुद्धा करता येणार नाही. जागा वाटप करण्यास असलेल्या व्यक्ती सदर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग होणार नाही याची वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अशा प्रकारे दुरुपयोग झाल्यास, निदर्शनं आल्यास सक्षम अधिकाऱ्यांच्या किंवा प्राधिकरण सदर जागा तातडीने शासनाच्या ताब्यात दिली जाणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 12वा मुद्दा बघा, या ठिकाणी कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे रेशन कार्डमधील जर दिव्यांग बांधव 2-3 असतील तर एकाच व्यक्तीला त्याचा लाभ मिळणार आहे. अर्जदाराला या योजनेचा महाराष्ट्रामध्ये कुठेही फक्त एकदाच लाभ घेता येणार. याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, कारण तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की बाबा मी राहतोय माझ्या या कार्यक्षेत्रामध्ये आणि मला दुसऱ्या ठिकाण जर घ्यायचं असेल तर काय निकष, याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. असा कोणताही भूखंडाचे वाटप केवळ वरील नियमाच्या परवानगी दिलेल्या प्रयोजनासाठी असेल. बेंचमार्क 40% त्याहून अधिक अपंग असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्ती जी सरकारच्या अशा कोणत्याही समान योजनेचा लाभार्थी नाही आणि उत्पन्नाचे इतर कोणत्याही प्रकारचे साधन नाही हे जेव्हा सिद्ध होईल, अशाच व्यक्तींना अर्ज करता येणार. असेच व्यक्ती या ठिकाणी पात्र होणार, अन्यथा बाकीचे अर्ज डिलीट केले जाणार किंवा ग्राह्य धरले जाणार नाही. दर 3 महिन्यांनी समितीच्या बैठकीचे आयोजन करून अर्ज निकाली काढण्याची कारवाई समितीच्या अध्यक्षांमार्फत करण्यात येईल. म्हणजे जी समिती स्थापन झालेली असते त्या ठिकाणी दर 3 महिन्याला जे अर्ज येतात त्या अर्जांची चर्चा करून कोणता निकाली काढायचा, कोणता पात्र ठरवायचा, ह्या सर्व अध्यक्षांच्या सामंजस्यपणाने समितीच्या चर्चेनुसार तो सोडवला जाणार आहे. यासाठी आयुक्त अपंग कल्याण हे वेळोवेळी आढावा घेऊन नियंत्रण करतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. समितीच्या अर्जदाराच्या सत्यापित निवासस्थानाचा विचार करून त्याच्या घराच्या बाजूला जेवढं जवळ देता येईल एवढा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे समितीचे शिफारस केलेल्या व्यक्तीस अंतिमतः जमीन वाटप करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सक्षम राहतील. म्हणजे जरी समजा त्या समितीने निर्णय जरी घेतला तरीसुद्धा मात्र तहसीलदार किंवा जे काही समाज कल्याण विभागाचे अधिकारी असतात, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अधिकारी हे सुद्धा उपस्थित असतील. त्यांच्या मार्गदर्शन किंवा त्यांच्या सहीनुसारच हे जी जागा असते ही जागा तुम्हाला दिली जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता की सर आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, आम्हाला जागा पाहिजे, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, नगरपंचायतीच्या माध्यमातून 200 स्क्वेअर फूटची जागा किंवा 200 चौरस फूटची जागा आम्हाला दिली जाते, या संदर्भात जो शासन निर्णय आहे तो आम्हाला समजावून सांगा, नेमका कशा पद्धतीने करावा लागतो. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल सर अर्ज कुठे करायचा, एक लक्षात ठेवा, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पंचायत समिती येथे अर्ज करायचा असतो किंवा महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असतो किंवा कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अशा 3 ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी अर्ज केल्यानंतर संबंधित अर्ज हा तुमच्या स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी समितीचे मान्यता घेऊन तो अर्ज पुन्हा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जातो. अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस आहे. तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून ती माहिती तुम्हाला मिस होणार नाही, तुम्हाला ती माहिती वेळेत मिळणार. तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर जागा हवी असेल, गाळ्या हवी असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे, त्याचबरोबर कोणते निकष, कशा पद्धतीने कार्यपद्धती असणार आहे याविषयी A to Z माहिती या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. हा शासन निर्णय तुम्हाला जर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF फाईल देतोय, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. व्यवस्थित वाचून घ्यायचं, डबल टिबल वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही हे सर्व काही बघायचं आणि मगच त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अशा पद्धतीने एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. दिव्यांग बांधव असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, याविषयी तुम्हाला अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता. महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे, पुरुष वर्गांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. या सुरक्षेच्या दृष्टीने आपण निर्णय घेतलेला आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.